दोघांचा प्रेमविवाह. नवऱ्याने बायकोच्या डोक्यात लोखंडी रॉड का घातला? कारण ऐकूनच हादराल. संशयाचा किडा मनात शिरला की माणसाच्या जीवनाला आणि संसाराला बायको मुलांना खाल्ल्याशिवाय थांबत नाही. आजवर कितीतरी आयुष्य केवळ संशयामुळे उद्ध्वस्त झालेले आहेत. कितीतरी घरात संशयाचा सैतान आज धुमाकूळ घालत आहे. नाशिक जिल्ह्यात नुकतीच एका पतीने आपल्या पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेत अत्यंत क्रूरपणे हत्या केलेली आहे. प्रेमविवाह केलेल्या या जोडप्यामध्ये केवळ तिच्या वागण्यात बदल झाला असे म्हणत त्याने पत्नीवर संशय घेण्यास सुरुवात केली. या संशयातून तिचा बळी घेऊन तो तुरुंगात गेला आणि त्याची 2 मुले मात्र पोरकी झाली. या दुर्दैवी घटनेचा हा पुढील प्रमाणे वृत्तांत आहे. पण तत्पूर्वी तुम्ही जर ह्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नाशिक शहरातील कॅम्प भागातील हिम्मतनगरामध्ये एकलव्य चौक आहे. या परिसरात अमोल विलास वाघ हा आपली पत्नी सुरेखा आणि 2 मुले राहुल आर्यन यांच्यासोबत राहतो. अमोल हा बांधकाम ठेकेदाराचे काम करतो. 20 वर्षापूर्वी त्याचे सुरेखा नामक तरुणीशी प्रेम जोडले होते. त्यानंतर तिच्याशी लग्न करून तो आता आनंदाने संसार करत आहे. सुरेखाची बहीण रेखा संतोष कुवर ही देखील तिच्याच गल्लीत आपल्या कुटुंबासह राहते. एकाच गल्लीत दोघी बहिणी राहत असल्यामुळे एकमेकांच्या सुखदुःखाच्या गोष्टी त्या दोघी एकमेकींना सांगत असत. अमोल सुरेखाचा प्रेमविवाह, या प्रेमावरच आत्तापर्यंत त्यांनी आपला संसार तरुण ठेवलेला होता. 20 वर्षामध्ये त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे वाद नव्हते. पण गेल्या काही दिवसांपासून अमोलच्या वागण्यात फरक पडू लागलेला होता. त्याला आपल्या बायकोच्या चारित्र्याविषयी संशय निर्माण झालेला होता. या संशयाचा किडा त्याच्या डोक्यात वळवळू लागला होता. तसा तो तिच्याशी भांडण उकरून काढू लागला. यातून तो तिला मारहाणही करत असे. आपला नवरा आपल्यावर संशय घेतो म्हटल्यावर सुरेखाने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मी तशी नाही, माझे कोणाबरोबरही अनैतिक संबंध नाहीत, उगाच माझ्यावर खोटे नाटे आरोप करू नका, ती समजावून सांगत असे. पण अमोलला मात्र तिचे म्हणणे पटत नसे. ती आपल्याशी खोटे बोलते आणि तिचे कोणाबरोबर तरी लफडे आहे असा ग्रह त्याने करून घेतलेला होता. हा प्रकार आता दररोजच चाललेला असल्याने 5-6 दिवसापूर्वी सुरेखा ही गल्लीतच राहणाऱ्या बहिणीकडे म्हणजे रेखाकडे गेली. तिने तिला सांगितले की माझा नवरा माझ्या चारित्र्यावर संशय घेऊन सतत भांडतो. तेव्हा रेखाने तिला समजावून सांगितले की तू त्याला प्रत्युत्तर देऊ नकोस, तू शांत राहा, त्याच्याबरोबर भांडण करत जाऊ नकोस. बहीण रेखाने असा सल्ला दिल्यानंतर सुरेखानेही तसेच वागायचे ठरवले आणि ती अमोलशी त्याप्रमाणे वागू लागली. शुक्रवार दिनांक 23 मे 2025 रोजी अमोल आणि सुरेखा हे दोघेजण नागपूर या गावी आले. सकाळी जाऊन सायंकाळी ते घरी परतले. त्यानंतर परत रविवार दिनांक 25 मे 2025 रोजी नागपूर येथे सकाळी गेले आणि सायंकाळी घरी परत आले. रात्री 11 ते 11:30 वाजण्याच्या दरम्यान अमोलने पत्नी सुरेखाच्या चारित्र्याचा संशय घेऊन तिच्याशी भांडण उकरून काढले आणि तो तिला शिवगाळ आणि लाथाबुक्याने मारहाण करू लागला. अमोल अधिकच आक्रमक झालेला होता आणि तो सुरेखाचे काहीच ऐकून न घेता तिला लाथाबुक्याने तोडवत होता. यावेळी सुरेखा गयावया करत होते. मारहाण करू नका असे सांगत होते. मात्र अमोलला तिची दया आली नाही. ती रडत होती, दयेची भीक मागत होती. पण त्याला तिची कीव आली नाही. उलट रागाच्या भरात तिला मारायला त्याने हातात लोखंडी रॉड घेतला. तेव्हा तिला साक्षात यम समोर दिसू लागला. अमोलचा अवतार पाहून ती थरथर कापू लागली. मात्र अमोल आज ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हताच. लोखंडी रॉड त्याने दानकन पत्नी सुरेखाच्या डोक्यात घातला. रॉड डोक्यात बसल्याने ती विवळली. डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होऊ लागला. रक्तबंबाळ होऊन ती क्षणार्धात खाली कोसळली. या घटनेने घरात असलेली त्यांची 2 मुले घाबरली. एक मुलगा राहुल हा ताबडतोब घराबाहेर पळाला आणि गल्लीत राहणाऱ्या रेखा मावशीच्या घरी गेला. त्याने मावशीला झोपेतून उठवले आणि मावशी रेखाला सांगितले की माझ्या पप्पाने आईच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारले आहे आणि ती रक्तबंबाळ झालेली आहे, तू लवकर चल. हे ऐकून रेखा बाईला धक्काच बसला. मुलगा विशाल याला सोबत घेऊन ती ताबडतोब सुरेखाच्या घरी पोहोचली. तिथे गेल्यावर मात्र तिला दिसले की बहीण सुरेखा
ही किचनमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती, तर अमोल हा हातात रक्ताने माखलेला लोखंडी रॉड घेऊन उभा होता. त्याने रेखाला सांगितले की तिचे बाहेर प्रेम संबंध असल्यामुळे मी तिला मारून टाकली आहे. तुम्ही कोणीही पुढे आला तर मी तुम्हालाही मारून टाकेन. त्याने असं सांगितल्यामुळे रेखा आणि मुलांनी आरडाओरडा सुरू केला. त्याचवेळी बाजूच्या गल्लीत कार्यक्रम सुरू होता. त्यांचा आरडाओरडा ऐकून कार्यक्रमातील रवींद्र पवार, करण पवार, वैशाली पवार आणि 10 ते 15 लोकांनी काय झाले असे म्हणत त्यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी अमोल यास पकडून ठेवले, तर एका वाहनातून जखमी झालेल्या सुरेखाला न्यायालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून ती मयत झाल्याचे सांगितले. कॅम्प पोलीस ठाण्यात या घटनेची वर्दी देण्यात आली. माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक तेकबर सिंग, सहाय्यक पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ, कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश बोरसे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गुन्ह्याची माहिती घेऊन लोकांनी पकडून ठेवलेल्या अमोल याला ताब्यात घेतले. घटनास्थळाचा आणि मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. रेखा संतोष कुवर, वय वर्षे 40, या सुरेखाच्या बहिणीने रविवार दिनांक 25 मे 2025 रोजी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास लहान बहीण सुरेखा अमोल वाघ हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी करून तिचा खून केला अशी फिर्याद दिली. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार अमोल विलास वाघ याच्या विरोधात कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 126/2025 भारतीय न्यायसंहिता कलम 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी अमोल यास रितसर अटक केली. पोलीस निरीक्षक उमेश बोरसे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.